वाव। यावल प्रतिनिधी फिरोज तडवी, तालुका विधी सेवा समिती यावल यांच्या वतीने फैजपूर येथील JTM इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 2012 पॉक्सो या विषयावर विद्यार्थी प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष RS जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न झाला। कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले शशिकांत वारुळकर यांनी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले। बाल अत्याचाराच्या बहुतांश घटनांमध्ये ओळखीच्याच व्यक्तींचा समावेश असल्याचे वास्तव त्यांनी मांडले। विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता सजग राहावे आणि चुकीच्या गोष्टींना ठामपणे नाही म्हणण्याची सवय लावावी असा संदेश त्यांनी यावेळी दिला। या शिबिरात विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातील फरक सोप्या भाषेत सांगण्यात आला। कोणतीही संशयास्पद परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने त्या ठिकाणाहून दूर जाऊन पालक किंवा शिक्षकांना माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य मोजेस जाधव होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शाळेच्या पर्यवेक्षिका पूनम नेहते यांनी केले। या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजीव तडवी, समांतर विधी सहाय्यक अजय बढे, हेमंत फेगडे यांच्यासह शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले। या प्रबोधनपर शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली आहे। अशा बालकांमध्ये दोघे मुलं आणि मुली दोघेही याच्यावर बाललैंगिक अत्याचाराचं प्रमाण जगामध्ये जर आपण बघितलं तर जगामध्ये खूप मोठं आहे। भारताच्या बाबतीत बघितलं तर थोडं कमी आहे, परंतु असं नाही की फक्त मुलींवर लैंगिक अत्याचार होतात आणि मुलांवर होत नाही, मुलांवर सुद्धा। आता बघा याच्यामध्ये थोडीशी याच्यामध्ये काय होतं की एखाद्यावर अन्याय अत्याचार झाला असेल, एखाद्यावर सेक्शुअल ऑफेन्स झाला असेल तर त्या व्यक्तीला काय प्रोटेक्शन त्याची इन्व्हेस्टिगेशन जी आहे महिला पोलिसच करते, त्या